आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही मंडळी खूप चांगला प्रतिसाद देत आहात, मला वेळोवेळी सांगतात खूप आवडलं, ह्याच्यात असं वाटलं वगैरे वगैरे, सर्व व्यवस्थित मला सांगतात. आनंद वाटतो, कारण तुम्ही बारकाईनं बरेच जण बघतात. तर त्याच्याबद्दल आनंद वाटतो, कारण ही बघणंसुद्धा गरजेचं आहे. कारण ही काय असं काल्पनिक कथा वगैरे काही नाही, जी सत्य माझ्या जीवनामध्ये घटना घडल्या आहेत त्यावर आधारित आहे हे. तर असो मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की आम्हाला बाळासाठी, म्हणजे मला बाळ दत्तक घ्यायचं, यासाठी मी काही प्रयत्न केले, संस्थेला भेटी दिल्या वगैरे. पण ही लोक समाजसेवा वगैरे काही करत नाहीत, हे मी जाणलं. हे बिझनेस आहे एक प्रकारचा. आता आम्ही समाजाच्या हितासाठी अगर चांगलं काहीतरी कार्य आपल्या हातून घडावं, एखाद्या अनाथ बाळाला आईबाप मिळावे, हक्काचे आईबाप मिळावे, या उद्देशानं आम्ही हा प्रयत्न करत होतो. मला काही माहीत नव्हतं, पण ज्यावेळेस मी हे अनुभव घेतले त्यावेळेस मला सत्य परिस्थिती कळली की नेमकं काय आहे याच्यामध्ये, हे लोक काय करतात. पण असो, त्यांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. तर मेन मुद्दा काय आहे की मला ही लोक पैसे मागायले, एवढे आवाढव्य पैसे मागायले. मग माझं मन कुठेतरी वाटेल की एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा काय गरज आहे का? कारण यांचा उद्देश वेगळा आहे. त्यांना वाटतं खूपच यांना गरजच आहे काय की. तर आम्हाला गरजच, बाळाचीच गरज असली तर आम्हाला स्वतःचं बाळ नको आहे का मग? आणि हा विचार माझ्या मनामध्ये की अरे म्हणलं आपलं स्वतःचं बाळ आपणही करू शकतो ना, काय एवढं यांच्या मागं लागायचं? मग पैसे देऊन करायचं असेल तर तर मग मी ठरवलं की आता आपलं स्वतःचं बाळच असायला पाहिजे आपल्याला. जर खासच आपल्याला समजा बायकोची इच्छाच आहे, आपल्याला बाळ हवं आहे, तर आपलं स्वतःचं बाळ आपण आणूया म्हटलं. तर मग असं चालले होते, दिवसानुदिवस चालले होते. पण काय म्हणतात ना, लोक फार विचित्र आहेत. माणसाला काय वाटतं की लग्न झालं की लगेच बाळं हवेत वगैरे अशा काही गोष्टी. पण काही कारणं असतात त्याला बाळं न, म्हणजे काही समजा वैद्यकीय कारणं असू शकतात कुणाचे कसे. पण आमचं तसं नव्हतं काही. आम्हाला वैद्यकीय वगैरे काही असला काही प्रकार नव्हता. आमच्यात काही दोष वगैरे काही प्रकार नव्हता. आम्ही मी स्वतः इच्छेनं की आपल्याला सध्या नकोय बाळ, या उद्देशानं आम्ही समजा पाळणा लांबवला होता थोडक्यात. पण लोकांचे समज, गैरसमज, कारण खेड्यामध्ये तर खूप त्रास होतो अशा गोष्टीला. म्हणून काय, ही आमची बातमी ह्यांना बाळ नाही म्हणून एवढी पसरत गेली की मला काय व्हायला लागलं, कुठं आता समजा मी केजमध्ये दुकान असं होतं स्टुडिओचं, तर तिथं काय करायचे, इकडून तिकडून आलं की पाहुणे रवळे मला माझी भेट घ्यायची. मग तो विषय काढायचे बाळाच्या संदर्भातला. का काढायचे की त्यांचं म्हणणं आहे की तू दुसरं लग्न कर. बऱ्याच जणांचं म्हणणं. कारण आमची आई पी खरा आगाऊ होती. आई पण इकडे तिकडे म्हणली हिला बाळच होत नाही, हिला लेकरूच होत नाही, मग कशाला सांभाळतंय की बा, मग दुसरं लग्न करावं. म्हणजे असं लांबून 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 लोक चालले होते चाळवण्या करायला. मग माझ्याकडे दुकानात बी कोणी पाहुणे रवळे भेटायला यायचे, काही व्हायचं त्या संदर्भात की लग्न दुसरं करावं. आता ह्यांना वास्तविक काहीच माहीत नसतंय लोकांना. लोक काय करतील आणि काय बोलतील ही काही गॅरंटी सांगता येत नाही. खरं पाहिलं तर मला दुसरं लग्न करण्याची काय गरज होती का? काही म्हणजे गरजच नाही ना मला दुसरं लग्न. काहीला बाळ होत नाही म्हणून मी माझी तक्रार केली का? काहीच नाही. ही आम्ही माझ्या माझ्या ह्यानं आम्ही पाळणा लांबवला. अगर माझी इच्छा होती की आपण एक अनंत बाळ सांभाळावं म्हणून. अगर आम्हाला होईनाच गेलं म्हणून आम्ही टाळलं असं नव्हतं. आता हिच्या मनात काय असेल ते माहीत नाही, पण माझा हा वैयक्तिक प्रश्न मला माहीत होता मी काय करतोय ते.
मग हे असं चालले होते दिवस, पण मग लोक वेगवेगळ्या बोलणं वगैरे. मग मला कुणी कुणी म्हणायचं, अरे दुसरं लग्न करायचं आहे. म्हणलं कोण लग्न कशाला करायचं दुसरं? लग्न करायचे काय, थोडंच हिला बाळ होईना गेलं असं म्हणून. म्हणजे बऱ्याच वेळेस चिडायचो ना मी. असे डायरेक्टली काही काही प्रश्न विचारायचे. हे अशा अवस्थेत चालले होते दिवसांदिवस. पण एके दिवशी काय झालं, असंच कुठून तरी कळलं आणि एक केसमध्येच राहणारे पाहुणे होते. आता आपली ओळख काही जास्त नव्हती काही. पण आता त्या बोर्डावर काय होतं, गिरी फोटो पॉईंट असं नावानं माझं दुकान होतं. तर त्याच्यावर पण संगमेश्वर गिरी असं म्हणजे असतं नाव खाली. ते नाव वाचून कुठेतरी गिरी. आता गिरी म्हटल्यानंतर मग आमच्यात जास्त म्हणजे आमच्या समाजामध्ये गिरी, पुरी, भारती, बन, सागर, तीर्थ असे काही नाव आहेत ठराविक. गोसावी म्हटल्यानंतर ठराविक नावावरून, आमच्या आडनावावरून आमची जात कळते. हं? मग ती मार्केटमध्ये असल्यामुळे ती गिरी, तर ती कुठंतरी तिनं वाचलं बोर्डावरलं नाव एका बाईनं. आमचे पाहुणेच होते. आणि ती म्हणजे बघण्यात आलं की मग त्यांना कुठून तरी कळलं की ह्याला बाळ होत नाही. मग ह्याचा दुसऱ्या लग्नाचा विचार आहे का, काय आहे का म्हणून ती बाई आली माझ्याकडे. एक बाई. हं? आता ती बाई वारली बी असेल कदाचित, त्यावेळेसच वयस्कर होती. तर आली. मग तिनं असं ओळख सांगितली. आम्ही पण गिरी तर असं आहे तसं आहे. मग आपलं म्हणलं ठीक आहे पाहुणे म्हणून. मग मी चहा मागवला. तिथं शेजारीच हॉटेल होतं, तिथून चहा मागवला. मग विषय हळूहळू म्हणली की तुम्हाला बाळ नाही म्हणलं नाही का. मग एवढे दिवस कसं काय बाळ नाही. आता मग त्याचं काय म्हणलं, बाळ नाही याला एवढे दिवस कुठं झाले म्हणलं, 2-4 वर्ष तर झाले म्हणलं. मग एवढं दिवस तर का लगे असाय पाहिजे न मग. आता हे म्हणले काय विषय डोकं दुखीला आली म्हणलं ही. मी आपलं ऐकून घेतलं, आपलं वयस्कर होते म्हणून आपलं म्हणलं नाही तसं काय नाही म्हटलं. आपली परिस्थिती नाही किंवा बाळ सांभाळायसारखी आता सध्या म्हणून आपण टाळलंय म्हणलं असं तसं. नाही पण मग काय नसलं होत तर मग दुसरं लग्न करावं की, डायरेक्टच म्हणली ती बाई. म्हणलं तसं दुसऱ्या लग्नाचं माझे कधी डोक्यात बी आलं नाही ना हो म्हणलं. अगर हिला होईना गेलंय, माझ्या बायकोला बाळ होईना गेलंय म्हणून मी दुसरं लग्न, असं काही असं कारण पाहिजे ना काहीतरी. नाही पण तुमचे बायको बी सारखे तुमचे माहेर जाती म्हणा असं तसं. तिनं कुठून पट्टे काढले काय की बाया फारच आगाव राहतात. तसं काय नाही, घरगुती प्रॉब्लेम असतात. कधी भांडण उतंट होतं, आता नवरा बायकोमध्ये होतच असतंय. असं तसं मी आपलं म्हणजे लगेच टाळायचा प्रयत्न करतो बोलण्यातून. पण ती जास्तच पुढे पुढे प्रश्न करायला लागली. म्हणलं तसा काही प्रकार नाही म्हणलं, बाळासाठी नाही काही नाही म्हणलं. असं आम्ही असंच आहे म्हटलं. परिस्थिती जरा रूममध्ये अडचणी आल्या, माझी परिस्थिती ठीक नव्हती. आता जरा व्यवस्थित लागले मार्गी मी. आता आम्ही बाळाचा करणार आहे ते विचार असं तसं. पण एवढं तसं काय नाही पाहुणं म्हणलं. हां एवढं तर तुम्हाला जर दुसरं लग्न करायचं असलं ना आणि तिचं नसलंच होत तर मग खरंच जर सांगा. म्हटलं खरंच सांगतोय तर. नाही काय करा, जर नसलं तर आपल्याकडे मुलगी आहे म्हणली, एक मस्त मुलगी आहे म्हणली चांगली. अहो म्हणलं मला लग्न करायची गरजच नाही ना म्हणलं. तुम्हाला कशावर वाटेल मी लग्न करणार आहे. नाही हो असं कळलं मला. आता तुम्हाला चुकीची माहिती भेटली म्हणलं. मी कधीही आता एकच बायको मला सांभाळता नाकेनऊ येलेत म्हटलं, तिच्या टेन्शनमध्ये असतो आणि दुसरी कसा करील म्हटलं. तसं नाही लेकरं बाळासाठी म्हणते हो. अहो लेकरं बाळाचा कुठं प्रश्न आहे म्हणलं. लेकरं बाळा आम्ही आमच्या सोयीत्यानं आम्ही दत्त गेलो होतो म्हटलं. पण ते दत्तच मेळ लागाना गेलं म्हणलं. दत्तकच घ्यायचं होतं आम्हाला बाळ. मग का होत नाही का तिला. अहो होतंय हो, सगळं होतंय. काय बाबा ही डोकंदुखी म्हणलं. मी आपलं टाळायला बघायला लागलो. गिऱ्हाईक यायला लागलेले होतं, ते त्यांच्यात तिचं बोलणं चालू. म्हणले तसं काय नाही म्हणली. हो का तुमची जर इच्छा असली ना, अगर करायचंच असलं तर आपल्याकडे पोरगी म्हणली, चांगली पोरगी बघा, सुंदर आहे पोरगी, तुम्ही बघितलंच म्हणता ना. म्हणलं काय करायचं म्हणलं, बघूत म्हणलं पुढीच पुढी, सध्या काही नाही म्हणलं विचार. नाही विचारच नाही तुम्ही मला असं म्हणजे की बेत म्हणू नका. खरंच म्हटलं बघ सांगन तुम्हाला म्हटलं, मी एका दिवशी सांगेल म्हटलं. आता सध्या माझ्या गडबडीत आहे म्हटलं, पुन्हा बोलू ह्या विषयावर आपण. आणि सांगा बरं का पाहुणं,
चहा प्यायला, त्यावरचं बोलणं चहा पाणी झालं की मग उठवतो. ते आपलं तिथं मार्केटमध्ये भाजीपाला मंगळवार पेठामध्येच आपलं दुकान होतं त्या बाजूला. तिथं मग ती भाजीपाल्याला आलेली होती. म्हणजे मग आता जाते घरी म्हणले, पण तसं सांगा हां. आणि काय नाही, तुम्हाला तसं वाटलं ना, मी तुम्हाला वाटल्यास पोरगी दाखवते माझी. आता म्हटलं, अहो मी सांगतो ना, म्हणलं तुम्हाला सांगतो मला तसा विचार आला ना, सांगतो मी म्हटलं. हां, आणि म्हणजे हाकलून द्यायच्या विचारात आलो मी. तर ती गेली बाई. पण माझ्या डोक्यामध्ये असा विचार यायला, काय लोक आहेत म्हटलं, ही लोक कशा शोध काढते. तर काय मी कधी मनामध्ये आणलं नाही की मला दुसरं लग्न करायचंय आणि काय एकीचाच माझं मला होईना गेले नीट करून ते दुसरीचा कुठं विचार करू. पण लोक असे आहेत की जर समजा लग्न झालं नाही, 1-2 वर्षामध्ये बाळ झालं की लगेच लोकांचे गैरसमज चालू होतात वेगवेगळे. तर हे मला अनुभव आला असा, डोक्याला ताण येणारा. आणि इकडे बी काय व्हायला लागलं, गावाकडे बी हिला पण बोलणं खावं लागायची. म्हणजे बाया बोलायच्या, ही तर तुम्हाला पाठीमागं सांगितलं मागील भागामध्ये. आणि म्हातारी आमची म्हणजे आई कधी मध्ये हेच हिला इथं झालं की मागून लग्न झालं की ही असले कधी टोमणे मारायचे, कधी कुठे बायात गेलं की तिला तसे टोमणे म्हणजे बोलायच्या बाया ही. हं? आणि कुणी समजा थाट्यानं मला जसं म्हणले की दुसरं लग्न कर, तसं तिला म्हणायचे नाहीतर महाराजाचं दुसरं लग्न करून टाकायचं तुला होत नसलं तर, असं बी 1-2 डायरेक्ट म्हणाले. आणि हिला मग ती कसं, आता शेवटी बायाची जात, त्यांना काही काही गोष्टी लागतात म्हणाला लई, तेवढं पुरुष सारखे खंबीर नसतात ते. मग तिला सुद्धा वाटायला की बाबा हे असं काहीतरी होईल एखाद्या वेळेस, लग्न पिंगणं दुसरं करतीलच अगर काहीतरी केलं तर. आणि त्यात मग आमची म्हातारी फार आगाऊ होती. म्हातारी एवढी आगाऊ होती, आता मेली गेली झालं पण काही चमत्कारी गोष्टी करायची, अशी बोलायची नाही. मग बोलत कधी म्हणायची आता दुसरंच लग्न करते मी, तुला तर काय लेकरू होईना गेलंय, काहीच होईना गेलंय, काय नाही. मग तो हिला ताण यायचा. ही कसं व्हायचं, मी नसताना व्हायच्या भानगडी सगळ्या, मी नसायचं ना दिवसभर, मी माझ्या कामाला जायचो मी. तर हिला असल्या काही गोष्टी, मग त्याच्यामुळे ही पण तणावामध्ये यायला लागली. मग हिनं सारखं कधी मग बाळाच्या संदर्भात म्हटलं हो आपल्याला करायचं आहे असं तसं, मग बघूया म्हटलं. पण आता हे आपण बघितलं नाही का, आपण दत्तक नाही, आपण आपलंच करूया असं तसं. मग असं करता करता मग मी बी डोक्यात घेतलं की आता ही लवकर बाळचं योजना आखावं लागती आपण, कारण लोक काही बसू देत नाहीत आपल्याला. कारण असं काही दिवस गेल्यानंतर एका दिवशी ती जी बाई होती मला म्हणणारी, समजा आपल्याकडे मुलगी आहे, ती मुलगी आणि बाई एका दिवशी बाजारला म्हणून आले इकडं माळव न्यायला, म्हणजे भाजीपाला न्यायला. तिने ती मुलगी आणली ना बरोबर, म्हणजे मी समोरासमोर बघायलाच. आता ती मुलगी आली मग तिनं सांग हो का ही माझी मुलगी आहे बघा. आता ती पोरगी आपली लाज आली, तिला काय आता हे बिचारीला माहिती. आता मी तिच्याकडे पाहायला बी तयार नाही मी. आता कसं पाहू, माझी घरी एवढी मोठी सुंदर बायको आहे हां, आणि श्याम बाहेरल्या मुलीकडे कशाला बघायचं आपल्याला कळलं. बरं आपली इच्छा बी नाही ना तशी काही. बरं बघून काय करायचं, अजून मनामध्ये कालवा व्हायला का, ही लई सुंदर आहे का मग आपली बायको खराब दिसते असं. आता आपण आपल्या मनानं केलेली, पसंत केलेली बायको घरामध्ये आहे, ते असताना आपण बाहेर कशाला ते दुसऱ्या मुलीच्या अजून भानगडीत पडायचं. पण काही गरजच नाही ना या गोष्टी करायची. मग म्हणली कशी वाटते मुलगी ती, म्हणजे तिची आई म्हणते. म्हणजे चांगली सुंदर आहे ना म्हटलं. आता काय म्हणू, काय खराब म्हणू का. नाही होती मुलगी बी चांगली, त्याच्याबद्दल नाही, पण माझ्या ज्या बायकोसारखी थोडीच होती मुलगी तेवढी सुंदर. मला आवडणारी जसं बायको जशी सुंदर आहे एवढी, म्हणजे मला आवडणारी तशी एवढी काय मुलगी नव्हती एवढी काय. आणि परत ती गरजच काय आपल्याला मुलगी बघायची, विशेष म्हणजे ही सुंदर असो, तिच्यापेक्षा 10 पटीनं असो सुंदर, पण आपलं गरज काय, आपल्याला लग्नच करायचं नाही आता तिच्याबरोबर लग्न बी करायचं नाही, तर मग बघायचं का. हां आपल्याला ही गोष्ट नको आहे,
समजा एखाद्या आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपल्याला काही खरेदी करायचीच नसेल तर ते बघण्याची तर नाही नाही, बघून तर घ्या म्हणत नाही काय, बघायला काय अडचण नाही. आपण बघायला काय अडचण काय, म्हणजे आपल्याला घ्यायचीच नसल्यास बघायचं का? हं? म्हणजे हे बघितल्यानंतर अजून मनामध्ये द्वेष निर्माण व्हायला, घरच्याबद्दल मत वेगळं व्हायला तयार. हं? म्हणलं चांगली सुंदर आहे सुंदर आहे, नाही मग तुमचा काय विचार आहे काय नाही. हो का म्हणलं, ताई मला सांगतो म्हटलं, माझा विचार सध्या काहीच नाही म्हटलं. माझा तसा काही लग्नाचा काही विचार नाही, काही नाही. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना तसं, म्हणजे बाळाचा आणि बाळासाठी लग्न मला दुसरं करायचं काही नाही हो, मनात सुद्धा नाही माझ्या. आमचं होण्याचं नाही, आम्ही उशीर करायलो बाळाकडं, आम्ही दुसऱ्या गोष्टीमुळे आम्ही लांबवलो. याचा अर्थ असा नाही की म्हणजे आम्हाला बाळच होत नाही, असं काहीच नाही. कारण मला गॅरंटी होती की आम्ही ज्यावेळेस रिपोर्ट काढलेले होते ना, समजा त्या अनाथमध्ये दाखल करायची होती फाईल, त्यावेळेस आम्ही रिपोर्ट काढलेलेच होते ना, त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती की आमच्यामध्ये कुणामध्येही दोष नाही. हं? त्याच्यामुळं दोष नसताना केवळ बाळासाठी दुसरं लग्न करायचं का? हा, तुम्हाला तुमच्यात काहीतरी दोष आहे, तो होतच नाही बाळ, त्यावेळेस साहजिक आहे. हं? आणि मग हे, पण वास्तविक काय, आमच्या बायकोला वाटायला लागलं म्हणजे तिला की आपल्याला होत नाही काय, की मग तिला मनाला वाटायला की आपल्याला बाळ होतच नाही काय. कधी मध्ये कसं असतं, बायाचं मन असतं, म्हणजे तिला कधी मध्ये वाटायचं स्वतःला. हं? मग ती काय करायला लागली, इकडं बघ आपलं, ती बी देवदेवकातलीच. आता देवदेव करते म्हणून तर आपण केलेली नाही तिला, ते बी धार्मिक आहे सगळ्या गोष्टी. मग तिनं समजा अगोदर बी तिला उपास तापास करायची सवय होती, पण अजून तिनं उपासना चालू केल्या, म्हणजे बाळासाठी बरं का. आता ती नाही म्हणायची नाही, म्हणजे नाही म्हणेन एखाद्या वेळेस, पण मला माहीत होतं. कारण ती बाळासाठी बरेच अंधारातून प्रयत्न करत होते की इकडे उपास धर, ह्याचं कर त्याचं कर, उपासना वगैरे ही पूजा पाठ चालू झालेले होते. हं? पण ती मला म्हणत नव्हती की मी ह्याच्यासाठी करते म्हणून, मला जाणवत होतं फक्त. हं? जास्त उपास वगैरे करा, दिवस दिवस उपाशी राहणं, असल्याच तसल्या जाणवायला गोष्टी मला. पण मी हिला म्हणलं तसं नाही, म्हणलं बाळ होतंय आपल्याला, बाळ आहे, तसं काहीच नको असं तसं. हं? मग कसं नाही, मग कसं होत नाही. अरे बापरे, आता हिला कसं समजावून सांगावं काय. मग बरं ठीक आहे, आता कधी का बऱ्याच जणाला असे बाळाच्या बाबतीत प्रॉब्लेम येतात, पण त्याला काय असतं ते सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस मानसिकता आपली धरसोड असते, बदल, दोघांची मानसिकता जर चांगली असेल ना, हं, तर बाळ 100% होतं, त्यात काही अडचणी नसतात. ज्यावेळेस एखादं कोणी टेन्शनमध्ये तणावामध्ये जर असेल, दोघांपैकी एखादं कोणीतरी वेगळ्याच विचारामध्ये असेल, काही असेल, तर तुमचं मन जर स्थिर नसेल तर बाळ कसं होईल. हं? आता हे सोप्या सोप्या गोष्टी आहेत पण लक्षात येत नाहीत बऱ्याच लोकांना. आता तर का आजकाल तर काय झालंय, बाळ नाही झालं की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम, आणि प्रॉब्लेम फक्त हाताने केलेले असतात. बऱ्याच वेळेस ही जी महिला असतात ना, समजा मुली अलीकडल्या, बऱ्याच मुलींना पाळीचे प्रॉब्लेम येतात. पाळी, अनियमितपणा, पाळीमध्ये अनियमितपणा येणं, आणि ही त्याच्यामुळं काय होतं, पाळी अनियमितपणा महिना महिना 2-2 महिने येत नाही वगैरे अशा काही प्रकार होते, ती केवळ ताणतणावामुळे होतं. टेन्शन, तुम्ही आनंदी नसतात, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, आणि शरीरावर झाल्यानंतर बऱ्याचशा मुलींना हा प्रॉब्लेम आहे आजच्या तर अलीकडे तर खूप खूप. कारण माझ्याकडे संततीसाठी येतात ना, आम्हाला होत नाही काही नाही, जोडपे पण येतात आपल्याकडे, त्यावेळेस बऱ्याच मुलींमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. आणि त्याला कारण त्यांची मानसिकता, ताणतणाव. आजकाल तर मुली शिकतात, नोकऱ्या करायल्यात, त्याच्या विशेष म्हणजे लग्न त्यांचे उशिरा व्हायला लागले, उशिरा करायलेत लग्न. उशिरा होण्याचे सुद्धा कारणं ते आहेत. कारण तुम्हाला पाळी व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही तंदुरुस्त असलं पाहिजे, मनानं तंदुरुस्त असलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे. हं? मनामध्ये जर आपण ताणतणाव विचार काही काही गोष्टी जर आपण घेतलात तरी तुम्हाला बाळासाठी प्रॉब्लेम येतात. आणि तोच प्रकार आमच्या मंडळीत होत होता. म्हणजे बाळीचा काही प्रॉब्लेम येत नव्हता, परंतु ते तणावामध्ये असायचे, टेन्शनमध्ये असायचे सतत. हं? आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला, तू फ्रेश राहत जा, तू आनंदात राहत जा, टेन्शन घेत जाऊ नको वगैरे अशा गोष्टी बोलायचो मी. तर ही असे प्रकार होतात. हं? मग आता
मी बी ठरवलं की आता आपल्याला बाळ आपलं आपलं हवं आहे. म्हणून मी बी ठरवलं होतं, ते पैसे वगैरे मागतच होते तिकडं तेव्हापासून. मग आता काय, आपल्या समजा तिथं समजल्यानंतर माझं मन वाटायचं की बाबा खरंच काहीतरी आपल्या प्रॉब्लेम व्हायला का काय, आता ही बायको बी बोलते असं. म्हणून मग समजा एकदा बरं ठीक आहे म्हटलं, तुझे इच्छे ना बाबा, तर म्हणलं अगोदर आपण काय करू, ह्या गोष्टी आपल्याला एक माझ्या माहितीहून दोस्त ती एकदा सांगितल्यावर काय झालं, आता बऱ्याच वेळेस आमची विचारामध्ये थोडंसं चलबिचल व्हायची. हं? आता तिचं म्हणणं की मी काही ऐकतच नाही, आणि बऱ्याच बायकांचं म्हणणं असतं की नवरे आमचं ऐकत नाहीत. पण नवरे ऐकत नाहीत कोणतं, जे ऐकायचं ते ऐकतात. हं? जे ऐकायचं नाही ते ऐकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की नवरे ऐकत नाहीत. खूप बायाचं की आमचा नवरा ऐकतच नाही. मग हिच्या बी डोक्यामध्ये काय होतं की आमचे हे ऐकत नाही, कारण मी असं बोलायचो काही बी ना, पुढच्या पट्टीत बोलत असेल मग तिला ते वाटायचं तसं. मग हिनं इकडं तिकडं बघणं वगैरे असलं काही गोष्टी मनात म्हणजे परस्पऱ्या करायला चालू केल्या. आणि बघता बघता काय, आता माझ्या पद्धतीने मी पण विचार करतो की आपल्याला समजा करायचं, आपलं बाळ आपल्याला हवं आहे, असं तसं होतं ना कधी. पण एवढं की बायासारखं नसतं मनात, कारण आम्ही कामामध्ये आपलं मन जातं, थोडंच सारखा सारखा तोच विचार येतो आपल्या मनात. कामावर लक्ष असतं, त्याच्यामुळे आपण विसरून जातो त्या गोष्टी. बघता येईल बघता येईल बघता येईल, चाललंय चाललंय. पण हिनं लयच मनावर घेतलं की नाही, म्हणली बीडला एक ब्राह्मण आहे म्हणले, आणि ताई म्हणल्यात की एकदा तिथं या. आता हिच्या इच्छेसाठी अगर हिला जाऊ द्या, ठीक आहे बायको म्हणती ना चला, आता ही मग आम्ही ते ब्राह्मणाकडे ते गेलो होतो आम्ही. म्हणजे आमच्या वहिनीनं बोलून घेतलं तिकडं बीडला, आणि हे बी मग ते ब्राह्मणाकडे नेलं. तर ब्राह्मणानं लगेच सांगितलं की तुम्हाला पितृदोष आहे म्हणून. पण आता ही गोष्ट पितृदोष आहे ही ब्राह्मणानं सांगायची गरज नव्हती ना मला, ही मला माहिती होतं ना. आता पितृदोष कसा होता आम्हाला, मी तुम्हाला पाठीमागल्या भागामध्ये काही पूर्वी सांगितलं की माझ्या आईला भाऊ नव्हते, सख्खे भाऊ नव्हते. म्हणून समजा ती जमीन काय जी होती त्यांना निपुत्रिक असेल ज्या घरामधलं, तिथली जर इस्टेट आपण खाल्ली, तिथलं जर इस्टेटचा वापर केला, तिथल्या कुठल्या वस्तूचा जर वापर केला, तर घरामध्ये प्रॉब्लेम येतात. आणि ते कारण तर घरामध्ये प्रॉब्लेम म्हणजे आमच्यात भांडण तंटे तरी होतेच, म्हणजे समाधानकारक गोष्टी घडत नव्हत्या. त्याचं कारण ते होतंच ना. त्याच्यामुळे मी पितृदोष आहे ही मला माहीत होतं ना. पण पितृदोष काढण्यासाठी आपण काढता येईल, पण बाळासाठीच काढायचं असं काय नाही. मग तिथं सांगितलं ब्राह्मणानं की हिच्या डोक्यात बसलं. पण हिनं लगेच प्रश्न केला की आमचे हे ऐकत नाहीत म्हणले, म्हणजे करायचे नाहीत, काढायचे नाहीत. आता तिला काय माहिती हां एवढं की मी तिथं नाशिक त्र्यंबकेश्वरला काढणार नाही, मी असे घरगुती उपाय करणार पैकी होतो. पण तिच्या आता समजा बायकोच्या इच्छेसाठी बऱ्याच वेळेस काही गोष्टी आपल्याला काही गोष्टी नाही पटल्या, तरी घरचे जर लोक त्याच्यातून त्यांना आनंद भेटायला, त्यांची इच्छा जर पूर्ण होते तर ते गोष्टी करावं लागतात आपल्याला. हिच्या डोक्यामध्ये काय फिट्ट बसलेलं की ही नवरा आपला ऐकतच नाही, ही पितृदोष आता का करतं का नाही की. आणि वहिनीला बी आमच्या माहीतच होतं की ही का ऐकत नाही कुणाचं म्हणून. मग ते ब्राह्मणानं सांगितल्यानंतर ही मग तिथं म्हणले करताल का मग. म्हणलं हो करेन ना म्हणलं. मग तिचं आता समजा हिचं बी म्हणलं माझ्या डोक्यात आलं एकदा खरखरी निभवून टाकू, हिचे पितृदोष काढायचं ना, चला आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया. मग तिला असं बाहेर आल्यानंतर म्हणलं जाऊ आपण म्हणलं, आणि त्या पद्धतीने आम्ही ते पितृदोष करायचं निश्चित केलं. आता पितृदोष करायचं म्हणलं की मग आम्ही दोघंच. आता आई येऊ शकत नव्हती आणि कुणीच नाही येण्यापैकी आम्ही भावाला हे म्हणलं चला आपल्या घरालाच पितृदोष आहे, तर आपण सगळे समूह काढूया. पण घर ते म्हटले आम्हाला काही नाही, आम्हाला काही त्रास आहे का, आम्हाला काही लेकरूबळ नाहीत का, म्हणजे तुम्हाला काढायचं तर काढा. मग आमच्या घरामध्ये दोघांचा विचार झाला, म्हटलं आपण बरं ठीक आहे त्यांना नाही यायचं तर नाही येऊ द्या म्हणलं. ठीक आहे पितृदोष काढणं काही वाईट गोष्ट नाही, इतर गोष्टीसाठी सुद्धा पितृदोष करणं गरजेचं आहे, जेणेकरून बायकोला जर समाधान भेटत असेल तर आपण पितृदोष काढायला काय अडचण नाही, आपण तिच्या इच्छेसाठी म्हणा अगर ठीक आहे. म्हणून आम्ही ती गोष्ट ठरवली आणि एक म्हणजे तारीख वगैरे तिथल्या तिथीप्रमाणे आम्ही दोघं जणांनी विचार केला आणि जाऊया म्हटलं. मग जाता जाता म्हणलं आपण आता आमच्या भावाची एक दोन मुली होत्या तिथं,
आम्ही म्हणलं चला, पण ते नको म्हणले. मग तिथल्या त्यांच्या मुलीला छोट्या काढलं आम्ही. हं? आणि तिला घेऊन आम्ही तिघंजण आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलो. तिथं समजा विधी वगैरे जे आपला पितृदोष असतं तिथं 2-3 दिवस राहिलो. पितृदोष काढला. हं? सगळ्या गोष्टी केल्या. मग जसं तिथल्या नियमाप्रमाणे सगळं आम्ही केलं. हं? आणि तिथं बी समजा ब्राह्मण चांगला म्हणून त्यांनी सांगितलं की त्यानं ओळख केलं की बाळासाठीच तुम्ही असं आहे तर तुम्हाला बाळ 100% होतं आहे. हां, फक्त पुन्हा तुम्ही एकदा बाळाच्या हाताने एकदा पितृदोष करा, अगर दर्शनाला आणा इथं त्र्यंबकेश्वरला. असं तो बोलला. समजा आम्ही शेवटी आम्ही पितृदोष वगैरे 2-3 दिवस राहिल्यानंतर परत जायच्या वेळेस आम्ही दक्षिणा वगैरे सगळं दिल्यानंतर तो बोलला. आता हिला आनंद झाला समजा की बाबा आता ही मला अगोदर बी बाळ आपल्याला होतंय, आपल्या हस्तरेषा मला कळत्यात, तिच्या हस्तरेषा बघितलेला माणूस मी. बाळ नाही होत असा कुठं प्रकार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण बायाच्या मनामध्ये लय शंका असतात. मग तिच्या इच्छेसाठी अगर आपल्याला जेणेकरून बाबा आपल्या घरचा माणूस, घरची लक्ष्मी या आणि घरची लक्ष्मी जर समाधानी होत असेल तर त्याकरता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि घरची लक्ष्मी प्रसन्न ठेवावीच लागते. तुमच्या बी घरात जर तसा काही कालवा होत असेल तर घरच्या मंडळीसाठी, घरच्या बायकोसाठी तुम्ही आहेत, तिच्या समाधानासाठी काही गोष्टी आपल्याला जरी एखाद्या वेळेस काही मान्य होत नसल्या तरी ऐकावं लागतं, करावं लागतं. तसं मी समजा आपण हिच्या म्हणण्यानुसार आम्ही केलं, आलो पुन्हा तिकडून परत. आणि नंतर योगायोगाच्या गोष्टी म्हणजे सगळं बाळ पण मला राहिलं. बाळ राहिलं आणि बाळ राहिलं पण ते गर्भपात झाला. आता हे काय होतं, बऱ्याच वेळेस ताणतणाव असतात, अगर पितृदोषाचा परिणाम पण होतो त्याचा. कारण पितृदोष काढल्यानंतर पितृदोष ही परत जाताना सहसा नीट जात नाही. बऱ्याच वेळेस 6 महिने आपल्याला व्यवस्थितपणा येत नाही पितृदोष काढल्यानंतर, कारण 6 महिने त्याचा त्रास होतो. आपल्याकडे काय होतं, बऱ्याच वेळेस घरामध्ये कलह वाढतो, चोरी होते, नुकसान होतं, काही ना काही भानगडी उद्भवतात. म्हणजे आपले जे पित्र आहेत परत आपल्यातून जे दोष आहे तो परत जाताना नीट जात नाही, काहीतरी नुकसानकारक करून जातो, काहीतरी ताणतणाव निर्माण करतो. तो ताणतणाव केला माझ्या तिकडून आल्यानंतर 2-4 दिवसालाच माझे काय तर बँकेमध्ये गेलो, बँकेमधून 2,000 काढले, काही सामान आणायचं होतं म्हणून. तर ते 2,000 काढले आणि बाहेर येताना कुठं पडले काही पता नाही. म्हणजे ते एक नुकसान झालं. पुन्हा ही बाळ राहिलं आणि गर्भपात झाला. म्हणजे 6 महिन्यामध्ये असे मोठे मोठे प्रोग्राम झाले आमचे काही. तर ही आम्हाला ही गोष्ट कळत होती मला की बाबा ही पितृदोष. मग तिला वाटायचं की पितृदोष काढला की मग आपल्याला कसं नीट होईना गेले. पण बऱ्याच जणांचा गैरसमज, पितृदोष काढल्यानंतर 6 महिने तरी तुम्हाला सुरळीत चलत नाही. तरी लक्षात ठेवायचं तुम्ही सुद्धा, पितृदोष जर आपण काढला काही समस्येसाठी तरी 6 महिने आपल्याला त्रास होतो आणि भयानक होतो. तसं आम्हालाही झाला. आणि नंतर मग पुढे काय झालं वगैरे अशा गोष्टी बऱ्याचशा आहेत, अजून खूप खूप काही. ते आपल्याला पुढील भागामध्ये ऐकायच्यात. कारण आज एवढंच सांगतो मी. पुढे काय झालं ते आता उद्याच्या पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तर मंडळी तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय.